चला नमस्कार, विघ्नहर्ता अकॅडमी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। बघा मित्रांनो, चक्रवाढ व्याजवरती कसे प्रश्न विचारतात, चक्रवाढ व्याजचे आपण दोन प्रकार बघूया। याच्यावरती कसे प्रश्न विचारतात ते तुम्हाला समजेल। आता हा प्रश्न बघा कुठे आला आहे, तर अहिल्यानगर पोलीस भरती 2024 मध्ये आलेला हा प्रश्न आहे। आणि बघा हा प्रश्न आपल्याला कसं सॉल्व करायचं होतं, ह्याच प्रकारावरती सेम आपण फक्त दोन प्रकार याच्यामध्ये आपण बघणार आहोत। ठीक आहे, आता बघा काय आहे, एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 1800 रुपये व 1890 रुपये आहे। तर ती रक्कम दशादशे म्हणजे दर साल दर शेकडा किती व्याज दराने ठेवली होती ते आपल्याला दर विचारला आहे याच्यामध्ये। आता याच्यामध्ये बघा काय आहे, तर सरळ व्याज आहे, हे सरळ व्याज आणि सरळ व्याज आहे, हे सरळ व्याज आणि दुसरं काय आहे तर चक्रवाढ व्याज, हे चक्रवाढ व्याज। आता यांच्यामध्ये आता आपल्याला काय बघा 2 वर्षासाठी, हे 2 वर्षासाठी आहे, चक्रवाढ व्याज पण 2 वर्षासाठी आहे। किती रुपये आहे तर हे 1800 रुपये आहे। इथं किती आहे तर 1890 रुपये आहे, हे 2 वर्षासाठी। एवढं क्लिअर आहे, जे गणितात लिहिलं तेच आपण इथं लिहिलं। आता पुढे काय करायचं आहे, तर फक्त हे सरळ व्याज आहे, हे सरळ व्याज आणि एक आहे हे चक्रवाढ व्याज। आता यांच्यामध्ये फक्त मित्रांनो काय आहे हे समजून घ्या। आता बघा हे पहिला वर्ष आहे आणि हे दुसरा वर्ष आहे। आता सरळ व्याज पहिल्या वर्षी जेवढी असेल तेवढंच दुसऱ्या वर्षी पण असतं। त्या 1800चे 2 भाग करा ना, तर किती निघतात तर हे 900 आणि हे 900। मग इथं पहिल्या वर्षीचं असेल 900 आणि दुसऱ्या वर्षीचं किती असेल ते पण 900 असेल, बरोबर। म्हणजे पहिल्या वर्षी सरळ व्याज 900 रुपये आलं, दुसऱ्या वर्षी पण 900 आलं। आणि पहिल्या वर्षीचं सरळ व्याज आणि पहिल्या वर्षीचं चक्रवाढ व्याज सेम असतं, म्हणजे पहिल्या वर्षीचं चक्रवाढ व्याज किती असेल तर 900 असेल आणि दुसऱ्या वर्षी किती असेल तर 900 तर असेलच, पण प्लस याच्यावर किती आहे तर याच्यावरती प्लस किती आहे तर प्लस 90 आहे, बस हे प्लस 90 असेल। आता एवढं फक्त मांडायचं आहे, हे काय आहे। आता फक्त आपल्याला काय करायचं आहे, आता हे 90 आहे ना, हे 90 गुणिला हे 100 करायचं आहे। 100 आपल्याला दर विचारलं आहे ना, तर जो व्याज मिळाला आहे ना 90 गुणिला 100 करायचं आहे आणि हा पहिला याचा आपण दर घ्यायचा आहे। म्हणजे पहिला आपण व्याज घ्यायचं आहे, हे किती आहे तर 900। बस याला फक्त मित्रांनो सॉल्व करायचं आहे। 1 0 हे 2 0, 1 0 आणि हा 0 कॅन्सल, 9शी 9 कॅन्सल, म्हणजे उरलं काय फक्त 10। म्हणजे किती आहे तर 10% आहे। मग तर तो दर आहे असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे। अशा प्रकारे आपल्याला या गणिताला सॉल्व करायचं होतं। ठीक आहे, जर मित्रांनो ही कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। ठीक आहे, चला आता बघा, आता हा पुढचा प्रश्न बघा काय आहे। आणि जर काही कन्सेप्ट असेल, जर काही डाऊट असेल तर तशी कमेंट करा, तसं आपण त्याच्यावरती काम करूया। चला आता हा प्रश्न बघा कुठं आहे, तर छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलीस भरती 2023 मध्ये आलेला हा प्रश्न आहे। आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलं आहे, आता बघा एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज, हे व्याज आहे बरं का, अनुक्रमे 800 रुपये व 836 रुपये आहे। तर व्याजाचा दर आपल्याला विचारला आहे, दर काढा। आता काय तेच कन्सेप्ट आहे, सर पहिले सरळ व्याज करा, हे सरळ व्याज आणि दुसरी काय आहे तर चक्रवाढ व्याज लिहिले। आत्ता किती आहे तर 2 वर्षासाठी सरळ व्याज आणि 2 वर्षासाठी चक्रवाढ व्याज आहे। अनुक्रमे किती आहे तर सरळ व्याज आहे 800 रुपये, हे मी 800 लिहिले आणि चक्रवाढ व्याज किती आहे तर 800, हे 836 रुपये आहे। म्हणजे चक्रवाढ व्याज म्हणजे व्याजावर व्याज चालतं ना, म्हणून दुसऱ्या वर्षी हे जास्त आलं, पहिल्या वर्षी सेम असतं। मग आता याच्या तुम्ही 2 भाग करा, किती असेल तर पहिल्या वर्षी 400 असेल आणि दुसऱ्या वर्षी ते पण 400 असेल। मग इथे तुम्ही हे सरळ व्याज आणि हे चक्रवाढ व्याज। आता पहिल्या वर्षी सरळ व्याज किती आहे आणि दुसऱ्या वर्षी किती आहे, तर दोन्ही वर्षी 400 400 असेल ना,
ते सेम असतं. मग हे दोन्ही वेळेस 400 400 आपण लिहिलेत. चक्रवाढ व्याज सेम नसतं. पहिल्या वर्षी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज सेम असतं म्हणजे 400 असेल. दुसऱ्या वर्षी 400 असेल पण 400वर अजून काहीतरी प्लस असतील म्हणजे किती आहे तर 36 रुपये प्लस असतील. हे सर 36. आता हे 36 कसं आणतं हे समजतंय ना. पहिल्या वर्षी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज सेम असतं. मग 836मधून 400 गेले तर 436 उरतात. पण 400ला आपण असं लिहायचं 400 प्लस 36 म्हणजे पहिल्या वर्षी 400 दुसऱ्या वर्षी 400 व्याज मिळालं पण त्याच्यावर 36 रुपये अजून एक्स्ट्रा मिळालेत. बस आता एवढं जर मित्रांनो तुम्हाला हे लिहिता आलं तर हे जे 36 व्याज आहे ना फक्त 36 घ्यायचं आहे गुणीला 100 घ्यायचं आहे आणि भागीला किती तर हे 400 घ्यायचं आहे. बस संपलं. याला फक्त आता मित्रांनो फक्त कटछाट करायचं आहे. आता काय असेल 0 कॅन्सल 1 0 2 0 कॅन्सल 4 9 सर 36 म्हणजे काय उरलं आहे तुमचं तर 9% आलं आहे तुमचं हे दर. तर 9% आहे तुमचं मित्रांनो दर. आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक 4मध्ये आहे. आणि प्रश्न आला छत्रपती संभाजीनगर 2023मध्ये आणि मागचा गणित कुठं आला होता 2024मध्ये. तर अशा प्रकारे ह्या टॉपिकवरती प्रश्न तुम्हाला विचारतात म्हणजे विचारतातच. पोलीस भरतीची तयारी किंवा कशाचीही तुम्ही तयारी जर करत असाल स्पर्धा परीक्षेत जर तुम्ही तयारी करत असाल तर ह्या टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न दिसतोच. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न घ्या. आता हा पुढचा प्रश्न काय वाशिम पोलीस भरती 2017मध्ये आलेला प्रश्न आहे. आता हा मित्रांनो प्रश्न क्वालिटी आहे. प्रश्न फक्त समजून घेणं गरजेचं आहे. दशादशे काही दराने म्हणजे काही दराने 4 वर्षाचे सरळ व्याज किती आहे तर 600 रुपये आहे व त्या रकमेचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती आहे तर 312 रुपये होते. तर व्याजाचा दर आपल्याला विचारला आहे. आता काही नाही. आता मला सांगा तीच कन्सेप्ट आहे. एक कन्सेप्ट काय आहे सर तर एक कन्सेप्ट आहे सर सरळ व्याज आणि दुसरी कन्सेप्ट काय आहे एक कन्सेप्ट आहे सर सरळ व्याज हे सरळ व्याज आणि दुसरी कन्सेप्ट चल आता काय आहे एक कन्सेप्ट आहे सर सरळ व्याज आणि दुसरी काय आहे आणि हे चक्रवाढ व्याज. आता बस किती वर्षासाठी आहे तर 4 वर्षासाठी. सर हे 4 वर्षासाठी किती आहे तर सर हे 600 रुपये आहे आणि तर 2 वर्षासाठी चक्रवाढ व्याज किती आहे चक्रवाढ व्याज 2 वर्षासाठी आहे 312 रुपये. आता सर इथे आत्तापर्यंत इथं 2 होतं इथं बी 2 होतं इथं सर आता 4 आलं आहे इथं 2 आलं आहे. मग काय करायचं काहीच करायचं नाही मित्रांनो. सरळ व्याजमध्ये कितीही व्याज असेल फक्त इथे 1 2 3 आणि हे 4 करायचे आहेत. आता 4 भाग जर केले आपण 600ला जर आपण ह्या 600ला जर आपण 4ने भागले तर किती येतं आहे 150 रुपये येतं आहे. म्हणजे 150 रुपये पहिल्या वर्षी असेल 150 रुपये दुसऱ्या वर्षी 150 तिसऱ्या वर्षी आणि 150 चौथ्या वर्षी पण असेल. तर सर्वच ठिकाणी म्हणजे 150 व्याज आलं आहे. आता काय करायचं सर आता फक्त इथं 2 वर्ष आहे ना मग 2 वर्षाचंच कंपॅरिझन करा. म्हणजे सरळ व्याज सर हे सरळ व्याज आणि हे सर चक्रवाढ व्याज 2 वर्षाचं पहिल्या वर्षाचं आणि हे सर दुसऱ्या वर्षाचं. पहिल्या वर्षात सरळ व्याज किती आहे 150 दुसऱ्या वर्षाचं 150 बस. कारण की आता इथं 2 वर्ष दिले ना म्हणून. मग आता पहिल्या वर्षी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज सेम असतं म्हणजे चक्रवाढ व्याज पहिल्या वर्षात 150 असेल दुसऱ्या वर्षी व्याजावर व्याज निघतं आहे म्हणून हे 150 तर असतील पण प्लस याच्यामध्ये काहीतरी असेल. मग प्लस किती आहे तर प्लस सर 12 असतील हे 12. मग बस एवढं जर तुम्ही मांडलं आता 12वरती व्याज काढा 12 गुणीला 100 भागीला किती ते 150. मग हेच सर किती आहे हे 12 आहे गुणीला हे सर 100 आणि भागीला किती तर भागीला 150. आता फक्त मित्रांनो याला कटछाट करा. हा 0 0 कॅन्सल 5 दुनी 10 5 त्रिक 15 3 चूक 12 4 दुनी किती तर 8. म्हणजे किती आहे आपला दर असायला पाहिजे 8% आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 3मध्ये आहे. आणि प्रश्न आला वाशिम पोलीस भरती 2017मध्ये. अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो प्रश्न कसाही आला तर तुम्हाला टॅकल करता आलं पाहिजे. आणि असे प्रश्न जर तुम्हाला टॅकल झाले तर तुमचं परीक्षेमध्ये टिकाव लागतो नाहीतर तुम्ही परीक्षेतून बाहेर आहात. सोपे प्रश्न सर्वांनाच येतात पण असे डिफिकल्ट प्रश्न जर तुम्हाला आले तर तुमचं काहीतरी भरतीत आहे असं
गृहीतक तुम्ही पकडा. चल ठीक आहे. आता हा प्रश्न बघा काय आहे, तर SRPF गट क्रमांक 2 पुणे 2018मध्ये आलेला प्रश्न आहे. आता याच्यात काय म्हटलं, दशादशे एका रकमेची काही दराने 3 वर्षात सरळ व्याज किती होते, तर सरळ व्याज सर 360 होते. तर त्या रकमेचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज 254.40 रुपये होते. तर व्याजाचा शेकडा दर आपल्याला विचारला, म्हणजे दरच आपल्याला काढायचा आहे. मग आता सर हे सर सरळ व्याज आणि हे सर चक्रवाढ व्याज. आता सरळ व्याज किती आहे, तर 3 वर्षाचं किती आहे, तर 360 रुपये. हे सर 360 रुपये लिहिले. आता चक्रवाढ व्याज किती आहे, तर 2 वर्षाचं आहे. हे सर 2 वर्षाचं किती आहे, 254.40 रुपये. आता बस, आता याला फक्त 3ने भागा. ह्या 360ला जर तुम्ही 3ने भागले तर तुमचं उत्तर काय येते, 1 2 हे 0 म्हणजे 120. म्हणजे इथं तुम्ही 3 भाग करू शकता. हे सर 120, हे सर 120 आणि हे सर 120. आता बस इथं आपण 2च दिले तर 2च वर्ष आपल्याला घ्यायचं आहे. मग हे सर सरळ व्याज आणि हे सर चक्रवाढ व्याज. सरळ व्याज किती आहे, पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षी. हे पहिल्या वर्षी सर 120, दुसऱ्या वर्षी 120. मग पहिल्या वर्षी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज सेम असतं, म्हणजे पहिल्या वर्षी सर मी 120 घेतले. दुसऱ्या वर्षी 120 रुपये तर येईलच, पण प्लस काहीतरी येईल. तर किती येईल, तर 14 रुपये 40 पॉईंट. म्हणजे हे सर 14 रुपये हे 40 पॉईंट येतील दुसऱ्या वर्षी. आता बस याचा मला दर काढायचा आहे, तर कसं काढणार, हे 14.40 पैसे गुणिला 100 आणि भागीला किती घेणार, तर भागीला 120 आहे. तर सर मी हे 120 घेणार. बस आता फक्त याला मित्रांनो कटछाट करा. आता काय करा, हा जो 0 पॉईंटच्या नंतर 2 अंक आहे ना, इकडचे तुम्ही 2 शून्य कॅन्सल करून टाका, नाहीतर याच्या बदल्यात तुम्ही खाली 2 शून्य घेतलं तरी चालतंय. आता आपण हा पॉईंट कॅन्सल करू, हा कॅन्सल करू आणि हे 2 कॅन्सल करून टाकू. म्हणजे आता राहिलं काय आपल्याकडे 1440 आणि 120 आहे. मग हा शून्य कॅन्सल. मग आता 12 1 12, 12 1 12, उरले किती 2, त्याला 4 जोडलं, 12 दुनी तर 24. मग आता भाग गेला ना पूर्ण. म्हणजे किती दर आला आहे मग सर आपला, तर आपलं दर आला आहे 12% असेल आपलं दर. आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 4मध्ये आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला या गणिताला सहजरित्या सॉल्व करायचं होतं. प्रश्न काही अवघड नसतात मित्रांनो, प्रश्न एकदम सोपे असतात. फक्त त्याची कन्सेप्ट जर तुम्हाला समजली तर प्रश्न सोपे आहेत, आणि जर कन्सेप्ट नाही समजली तर मग प्रश्न अवघड आहे. ठीक आहे. चल पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न काय आहे, चंद्रपूर पोलीस भरती 2017मध्ये आलेला प्रश्न आहे. आणि ह्या प्रश्न काय बघा, प्रश्न काय आहे ते बघा. एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज किती आहे, तर 120 2 वर्षाचं, आणि चक्रवाढ व्याज 126 रुपये आहे. म्हणजे दोघांसाठी 2-2 वर्ष आहे. आणि आपल्याला विचारलं आहे काय, तर सर दर काय असेल. मग तेच आहे सर. मग हे सर सरळ व्याज आणि हे काय आहे सर, हे चक्रवाढ व्याज. मग सरळ व्याज किती आहे, तर सर 2 वर्षासाठी आणि चक्रवाढ व्याज 2 वर्षासाठी. आणि एकूण किती रुपये आहे, सर हे 120 रुपये आणि हे किती 126 रुपये आहे. बस आता सरळ व्याज याचे तुम्ही 2 भाग करा ना, का 2 वर्षासाठी आहे म्हणून. 3 वर्षाचे 3 भाग, 4 वर्षाचे 4 भाग. म्हणजे हे सर 60 असेल आणि हे सर 60 असेल. आता याचं काही करायची गरज नाही आपल्याला. मग इथे काय असेल, हे सर सरळ व्याज आणि हे सर चक्रवाढ व्याज. बस आता पहिल्या वर्षी किती आहे आणि दुसऱ्या वर्षी किती आहे, तर पहिल्या वर्षी सरळ व्याज किती आहे, तर सर 60 रुपये आणि दुसऱ्या वर्षी सर 60 रुपये. आता चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज पहिल्या वर्षी सेम असतं. म्हणजे हे सर पहिल्या वर्षी 60 रुपये, दुसऱ्या वर्षी किती 60 रुपये तर येईल, पण प्लस त्याच्यावरती व्याज येईल. त्याच्यावरती किती व्याज आलं आपल्याला समजतं. इथे सर 6 रुपये आलं. आता 6 रुपये जर आलं तर आपण दर काढू शकतो ना. मग दर काय असेल, हे 6 गुणिला हे सर 100 आणि भागीला किती, भागीला 60. हे 60 करा फक्त. बस हा 0 कॅन्सल, 6ला 6 कॅन्सल, उरलं काय फक्त सर 10. म्हणजे 10% आपलं काय असेल, दर असेल. आहे सर असं ऑप्शन 10% दर, तर हो सर ऑप्शन क्रमांक 1मध्ये आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण ह्या गणिताला सॉल्व करायला पाहिजे होतं. फक्त ही कन्सेप्ट जर तुम्हाला माहिती असेल तर असे प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारतात.
तुम्ही हे बघू शकता. आणि हे सर्व जे काही आपण एक्झाम्पल घेतले बघा, 5 एक्झाम्पल आपण घेतले, 5ही एक्झाम्पल परीक्षेत आलेले होते. असे याच्यावरती भरपूर प्रमाणात प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे, पण आपण 5 एक्झाम्पल घेतले, 5ही एक्झाम्पल तुम्हाला समजले असतील. जर ही कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. कारण की आपण असेच नवनवीन आणि ट्रिकी व्हिडिओ घेऊन येत असतो आणि काहीतरी कन्सेप्च्युअल प्रश्न आपण घेऊन येत असतो. ठीक आहे, चल आता हा पुढचा प्रश्न बघा. प्रकारामध्ये आपल्याला काय विचारलं आहे. आता प्रकार दुसरा त्याचाच सेम असेल, फक्त याच्यामध्ये काय आपण आत्तापर्यंत आपल्याला विचारत होते दर. आता काय विचार, एका रकमेचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज 105 रुपये व सरळ व्याज 100 रुपये आहे, तर ती रक्कम आपल्याला विचारली आहे. तर ती रक्कम कोणती. आता मागच्या प्रकारामध्ये आपण काय विचारलं होतं, दर आपल्याला विचारलं होतं, आपण दर काढत होतो. आता बस आता याच्यात आपल्याला रक्कम विचारले, तर रक्कम कशी काढणार. आणि प्रश्न कुठला, मुंबई पोलीस भरती 2018मध्ये आलेला प्रश्न आहे. आता काय करणार सर, हे आपले सरळ व्याज आहे, हे सर सरळ व्याज आणि हे काय आहे, तर सर हे चक्रवाढ व्याज. किती वर्षाचं आहे, तर 2 वर्षाचं. इथं पण 2 वर्षाचं. चक्रवाढ व्याज किती, सरळ व्याज किती आहे, तर सर हे 100 आहे आणि चक्रवाढ व्याज सर 105 रुपये आहे. मग तीच कन्सेप्ट आपली. आता काय असणार, याचे आपण 2 भाग करणार. किती सर, हे 50 असेल आणि हे 50. मग सरळ व्याज किती आहे, हे सर सरळ व्याज आणि हे काय आहे, तर सर हे चक्रवाढ व्याज पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षी. मग सरळ व्याज पहिल्या वर्षी 50 असेल तर दुसऱ्या वर्षी पण 50 असेल. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज पहिल्या वर्षी सेम असतं म्हणजे 50 रुपये असेल. दुसऱ्या वर्षी किती असेल सर, 50 असेल प्लस हे 5 असतील ना वरचे. म्हणजे पहिल्या वर्षी 50 रुपये व्याज आलं चक्रवाढ व्याज, दुसऱ्या वर्षी 50 तर येईलच, पण त्या 50वर पण व्याज येईल. म्हणजे किती, 5 रुपये व्याज आलं. तर बस आपण असंच काढत होतो ना. आता आपण पहिले दर काढायचा. दर कसं काढत होतो, तर हे 5 आहे सर, हे 5 गुणिला हे सर 100 भागीला किती, तर हे सर 50. मग हा 0 0 कॅन्सल, 5 5 कॅन्सल, तर दर किती निघाला सर, तर दर निघाला सर 10%. आता 10% आपण दर असंच काढत होतो आणि हे दर आपल्याला असंच काढावं लागतं. आता आपल्याला दर जर माहीत झालं तर आपण रक्कम काढू शकतो. आता सर रक्कम कशी काढणार, तर बघा आता रक्कम आपण अशी काढणार. हे 10% आहे ना, म्हणजे किती आहे, तर सर 50. हे जे आपण दर निघालं आहे ना 10% याच्यावरती काढलं ना 50 वरती, तर 10% म्हणजे आहे तर 100, हे सॉरी 10% म्हणजे आहे 50 आणि 100 म्हणजे आपण किती. बस हाही तसं क्लिअर. इथे फक्त गुणाकार टाका आणि हा 10 भागिले आणा. 1 0 0 कॅन्सल, 5 1 सर हे 5, 1 0 आणि 2 0, 1 0 आणि 2 0. म्हणजे ती रक्कम कोणती आहे सर, मग तर ती रक्कम आहे 500 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1मध्ये आहे 500 रुपये. म्हणजे ती रक्कम आपल्याला विचारली आहे, तर रक्कम आहे आपली 500 रुपये. आणि याच्यात आपल्याला दर विचारलं असतं, दर आपलं हे आहे, आणि तुम्हाला रक्कम विचारली असतं. हा प्रकार दरपेक्षा त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स प्रकार आहे. दर तर आपल्याला काढावंच लागतं, दर काढून मग आपल्याला रक्कम काढावी लागते. आणि प्रश्न आलेला आहे 2018मध्ये आलेला आहे. आणि असे प्रश्न परीक्षेत विचारतात. ठीक आहे, चल आता हा पुढचा प्रश्न बघा. आता हा पुढचा प्रश्न काय आहे सर, आता आपल्या एका रकमेचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती आहे, तर 615 रुपये आहे. सरळ व्याज किती आहे, तर 600 रुपये आहे. आणि आपल्याला विचारलं ती रक्कम कोणती. पहिले आपल्याला दर काढावा लागेल, दर काढून मग त्या रक्कमकडे आपल्याला जावं लागेल. डायरेक्ट आपल्याला रक्कम काढता येत नाही. आता बघा काय आहे, तर सरळ व्याज आहे सर, हे सरळ व्याज आणि हे काय आहे, तर सर हे सर चक्रवाढ व्याज आहे. चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज आता किती आहे सर, 2 वर्ष आणि हे पण 2 वर्ष. मग सरळ व्याज किती आहे सर, तर सरळ व्याज सर 600 आहे आणि चक्रवाढ किती आहे, तर 615 रुपये. आता बस 2 वर्ष आहे म्हणजे हे सर 300 300 असेल ना, तर हो सर 300 300 आहे. मग आता बस हे सर सरळ व्याज हा आणि हे सर चक्रवाढ व्याज. आता बस पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षी, पहिल्या वर्षी सरळ व्याज किती असेल 300 आणि दुसऱ्या वर्षी पण सर 300च असेल, काहीच फरक नसतं. मग चक्रवाढ व्याज तसं असतं का, तसं नाही. चक्रवाढ व्याज व्याजावर व्याज असतं, म्हणजे पहिल्या वर्षी असेल तर दुसऱ्या वर्षी तेवढीच नसतं, त्याच्यापेक्षा जास्त असतं. मग आता पहिल्या वर्षी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज सेम असतं म्हणजे 300 300 असेल. दुसऱ्या वर्षी किती असेल सर, 300 रुपयात असेल, पण याच्यात काहीतरी व्याज असेल. तर काय आपल्याला दिलं आहे, किती आहे, तर 15 रुपये अजून एक्स्ट्रा आहे. मग हे सर 15 रुपये.
आता बस आपल्याला 15 आहे, हे 15 दिलं आहे, 15 गुणीला 100 करणार आणि भागीला किती आहे, तर भागीला सर आपण हे 300 करणार, हे 300 का 300 वरती 15 रुपये व्याज आलं आहे ना, तर आपण 300 करणार. बस याला फक्त आता कटछाट करा, 1 0 2 0 1 0 2 0 3 5 किती आहे, तर 5%. म्हणजे तुमचा दर काय निघाला आहे, तर दर निघाला आहे सर 5%. आता 5% दर आहे आणि ह्या 5%वरनं आता आपण रक्कम काढू शकतो. आता 5% रक्कम, आता मला सांगा मित्रांनो, हे 5% रक्कम आहे कशाच्या बरोबरीत आहे, ह्या 300 वरती, कारण 300 वरती हे 15 रुपये निघाले ना, तर 300 5% म्हणजे आहेत आपले हे 300 आणि 100% म्हणजे किती, म्हणजे 100% म्हणजे ती रक्कम निघते. 100% म्हणजे किती, इथे सर गुणाकार टाका आणि हा 5 फक्त भागीले आणा आणि इथे फक्त मित्रांनो कटछाट करा. आता 5 1 5 5 6 30. आता हा शून्य कुठं आहे, तर वरती 6 1 तर सर 6 1 0 2 0 आणि 3 0, हे 1 0 2 0 आणि 3 0 हे काय असेल, आपली ती रक्कम असेल किंवा ही आपली आहे मुद्दल. आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे 6000 रुपये. आणि प्रश्न आला आहे अमरावती पोलीस भरती 2018 आलेला हा प्रश्न आहे. आणि असे प्रश्न आपल्याला टॅकल करता आले पाहिजे, म्हणून तुम्हाला मी पहिलेच म्हणतो की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पहिले आपण सोपे घेतो, त्याच्यानंतर मग अवघड डिफिकल्टकडे जात असतो. ठीक आहे. जर मित्रांनो ही कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. ठीक आहे. चल आता हा पुढचा प्रश्न बघा. आता आहे प्रश्न ठाणे पोलीस भरती 2023 आलेला प्रश्न आहे आणि हा प्रश्न तुम्ही सॉल्व करायचा. ह्याचं उत्तर तुम्ही कमेंट करायचं की ह्याचं उत्तर काय असेल ते. ठीक आहे. जर तुम्हाला कन्सेप्ट समजली असेल तर तुम्ही याचं उत्तर कमेंट करसाल. ठीक आहे. चला इथेच आपण थांबूया.